नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण सरदार. आज आपण सेट एक्झामिनेशन याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, जी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. ही एक्झाम क्वालिफाय झाल्यावर आपण महाराष्ट्र आणि गोवा येथील सिनियर कॉलेजसाठी ॲज असिस्टंट प्रोफेसर म्हणून एलिजिबल होतो. ह्या एक्झामविषयी माहिती घ्यायची म्हटलं म्हणजे एकूण 32 विषयामध्ये ही एक्झाम घेतली जाते महाराष्ट्रामध्ये आणि विविध सेंटरवर, यामध्ये गोव्यातले सुद्धा काही सेंटर आहेत, तिथे एक्झाम ही कंडक्ट केली जाते. ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही एक्झाम असते, ज्यामध्ये तुम्हाला OMR शीट प्रोव्हाइड केलं जाते. त्यावर तुम्हाला करेक्ट आन्सर तुमचं पॉईंट ऑफ करावं लागते. ह्या एक्झाममध्ये 2 पेपर असतात. स्कीम ऑफ आपण एक्झामिनेशन समजून घेऊ. 2 पेपर, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. फर्स्ट पेपर हा जनरल नेचरचा राहतो, ज्यामध्ये एकूण 50 क्वेश्चन असतात, ज्याला प्रत्येकी 2 गुण असतात. म्हणजे पहिल्या पेपरला एकूण 100 गुण. आणि दुसरा जो पेपर आहे तो 100 मार्कांचा, 100 क्वेश्चनचा, 100 क्वेश्चन, प्रत्येकी क्वेश्चनला 2 गुण, म्हणजे एकूण 200 मार्काचा. असं मिळून 100, पहिल्या पेपरचे 100 आणि दुसऱ्या पेपरचे 200, असे एकूण 300 मार्काची ही सेटची एक्झाम राहते. नंतर पहिल्या पेपरमध्ये याच्या सिलेबस विषयी जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि जनरल नेचरचे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये राहते. याची आपल्याला प्रॉपर प्रिपरेशन करावं लागते. मार्केटमध्ये भरपूर सारे बुक्स अवेलेबल आहे. याची थोडीशी जर आपण प्रॅक्टिस केली तर पहिला पेपर हा खूप इझी जातो. दुसरा पेपर हा सब्जेक्टचा असतो. जर आता आपण इथं लाईफ सायन्सचा विचार करू, आपण बॉटनी, झुलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री याचे जर विद्यार्थी आहोत तर आपल्याला लाईफ सायन्समधून ही एक्झाम द्यावी लागते. दुसरा पेपर हा आपल्या त्या सब्जेक्टचा असतो. यामध्ये एकूण 100 क्वेश्चन असतात, प्रत्येकी 2 गुण, म्हणजे 200 मार्क. एकूण 13 युनिट लाईफ सायन्समध्ये ह्या सेकंड पेपरमध्ये आहेत. त्याचा एलॅबोरेटेड सिलेबस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेला आहे. दोन्ही पेपरचा आपल्याला सायमल्टेनियसली अभ्यास करावा लागतो. दोन्ही पेपरमध्ये सेपरेट पासिंग आहे आणि दोन्ही पेपरचे एकूण गुण काढून आपल्याला ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होता येते. प्रॉपर नियोजन, प्रॉपर अभ्यास आणि प्रॉपर जर आपण पेपरची प्रॅक्टिस केली तर खूप सोपी अशी ही एक्झाम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ह्या एक्झाममध्ये निगेटिव्ह सिस्टम नाही. त्याच्यामुळे ही एक्झाम पास होणे सोपे आहे.